सर्वांना शुभ सकाळ. काय म्हणते? शुभ सकाळ काय नाही, सगळ्यांना. आज काय आहे? आज आहे वटपौर्णिमा. आणि आमची ज्ञानेश्वरी जायची आहे शाळेत. काय माझं थोडीच नाही मग ती मी शाळेतच जाणार. ज्ञानेश्वरीने मेहंदी ही काढली तिला की आजीला मेहंदी काढ, आजीला तर पुन्हा पुसली तर पुन्हा सारा कोण नाचलाय तो का. जाऊन दे, पोरी सोरींचा नाद असतो. मी बघा कसली भारी मेहंदी काढली. म्हणलं माझ्या हातावर काढ गं चांगली मेहंदी, म्हणजे मला नाही एवढी भारी मेहंदी येते. बघा ना मला कसली काढली आहे. चांगली नाही बाई ही मेहंदी, चांगली नाही. हो का? ती जाऊ दे, मागचं मला लय कंटाळा आलता. तू माग ती मेहंदी हो का, मी चांगली मेहंदी काढली ते पुसली तिच्यामुळेच. आम्हाला बटाटे साल काढायचे ते. अहो ती हुडाकते मी धाबा माझ्या देहात कुठे ठेवले रात्री इथं होतं. मम्मी मी म्हणलेलं का नाही बोलली मेहंदी मला धरायला टेत नाही, महाग मेहंदी नसती काढली तरी मम्मी नाही काढायची म्हणजे काढायचीच मला. अगं संध्याकाळी लाईट जाते, म्हणलं परत तू काढते का नाही. गावलं का? दोन होती, दोन्ही गायबच झाली, कुठे गेली काय माहिती बरं असते. आणि चला कोण घेतला होता म्हणून म्हणलं चला काढावं मेहंदी छानपैकी अशी. जाऊ द्या, मी मेहंदी कसली काढली कमेंट करून नक्की सांगा. साधी सिंपल माझी. आणि आमच्या दारात इथं तुम्हाला तर माहितीये, बघू आता कोण बाया येतात कोण नाही, तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दाखवीन. पण आता सकाळ सकाळ आज उपास पण आहे म्हणून खिचडी करायची, पण आता खिचडीच भिजली का नाही काय नाही माहिती. भिजलेली, ह्याला पुरतं वर्ष करते. ज्ञाना पुरतं. ज्ञानू पुरते काय, ज्ञानूला जेवायची किती, मग मी शाळेत डब्यालाच खिचडी नेणार आहे. म्हणजे डब्यालाच खिचडी न्यायची मी. भाकरी फक्त बापूला अन्नाला करायची का? नाही ती भाकरी मला खाऊच वाटत नाही, कडकली होती. मग काय करायचं, चपाती खाऊ वाटते का तुला? आणि चपाती हो, खिचं मला कसं चाललंय, धार काढून मी तुम्हाला 2 दिवस झाले म्हणते मला भरीत खायचं, तुम्ही करून द्याय नाही मला. अगं तो वांग तोडून आणले पण निवार येतं काय हो, त्या दिवशी घावलेलं वांग तोडून आणले पण हो किडक आहे. बरं जाऊ दे, आजच्या दिवस मी किती फेकू. शाबू आता खाते. झालं असून त्याला. झाडाला वांगी आले असतील आता अगं जाऊन. झालेत मोठी, पण आता तुला भरीत म्हणजे तुला खिचडी खायची, भरीत खायचंय, मग तुझं लयच नवराचं झालंय आता. उद्या राहू दे, रात्री मी मीच वांगी तळतील, माझी मीच खाते. तळून खावाय आता काय करते. काय तर तुमच्यापेक्षा मला इथं करायला इथं काय तर. येतात होय. अगो मम्मा काय तू काही समजते. संध्याकाळी मिठाचं वांग करायचं छान. संध्याकाळी मिठाचं वांगण बघू काय. ही माझ्या आवडीचं करतात ना, मग मला का नाही करायचंच नाही, मला जी खायचंय ती. हा बरोबर. सगळ्यांनी या चहा प्यायला, आता दुसरा टायमिंग आहे. बाहेरचं सगळं काम आवरलंय तरी अजून ऊस तोडायचा राहिलाय, कपडे हे. आमच्या इकडं आज पाऊस आहे, रातच्या धरून पाऊस येतो, रात्री येत होता. लय आहे ना पण. म्हणजे आपला मूर पाऊस आलेला चांगला, म्हणजे पाणी लवकर फुटतं, नाहीतर वाहवानी पाऊस झाल्यावर पाणी जातं वाहून, जमिनीत बुरत नाही ना. हे पावसा लवकर पाऊस आहे, तळभर इरभर सगळं आजीला पाऊस पाण्यात ही आपलं येऊ दे. हिरवळ तळ भरायचं म्हणल्यावर भरण की एका दिवसात म्हणलं तरी भरलेले की गेल्या वेळेस निसर्गाला 27 मेला. त्याची कुण्या बराबरी करू नये. 27 का 25 मेला ग? 27 मेला असेल होते. काय गेल्या वर्षी तळ भरलेलं. दिवसाच्या ती पण 3 वाजता का नाही पप्पा केदारनाथ मध्ये होता, आम्ही व्हिडिओ कॉल करून पप्पा तळ भरले बघा तुम्ही सगळीकडे. बरोबर. खिचडी हो का मस्त पैकी भिजायची. पाणी नाही ठेवलं काहीच नाही, आता ही खिचडी भिजणार पण नाही. आजी म्हणली पाणी वतून काढ, मी पाणी एवढं वतून करतात काढ. होय ना. एवढं नाही तर आतमध्ये पाणी खाली बघ की, काय खरं नाही. मिक्स ती हलव की. काय नाही बघा. भिजली. तुम्ही उपास धरता का पौर्णिमेचा वडाला जाताना? आमच्या इकडे संध्याकाळी सोडायचं, आमच्या आत्या भाकरी खाऊन देत नाही. आज उपास म्हणजे खिचडी खायची नाही तर मग तसं करायचं. अरे मग खिचडी पण खाऊ नका की, उपास असतो तो उपास. तुम्ही खिचडी खाताय, तसंच खिचडी खाताय, आंब खाताय, फळं खाताय, जी नाही ती खाऊन बसताय. आणि वरणात माझा उपवास आहे. बघायचं नाही काय 15 मला का नाही हिंदीची 5वीतली कविता आठवली, ती पेटर आमची. तर सगळ्या माझ्या मैत्रिणीला आज वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. गुलाबजामुन करायचं का? हो करायचं की गुलाबजामुन हे सारं फक्त करायचं. खावायचं, त्यात विलायची काय. बर. आणि आज आता इथंच दारात वड आहे, कोण कोण बायका वडाला हे येतात. छान आता मस्त व्हिडिओ काढायचा, मेकअप करायचा, बघू काय काय काय. मम्मी आमची आमची नियम आहे काय? महादेवाला कोरं दूध
आज सोमवार आहे ना, आज सोमवार पण आहे आणि आज पौर्णिमा पण आहे. इतकी भारी आली का नाही आजची सगळ्यात सोबत. निळसं दूध का? मी उठल्यापासून तीच चाललं होतं माझं. दया दुधाने देव सगळं धुवून पांडुरंगाची विठ्ठलाची रुक्मिणीची मूर्ती. पांडुरंग विठ्ठल एकच की आता. हा तो तुम्ही काय मला बोलून देत नाही. बरं बोला बाया. हे आपण गप्प बसतो. आणि जाऊ द्या आजी शेंगदाणे दी खायला. दम लगेच उष्ट करून देवाला ठेवायचं. विठ्ठल रुक्माची मूर्ती दया दुधाने धुवून देव दया दुधाने धुवून कृष्ण स्वामी समर्थ सगळं दयाने धुवून ओके, जेवढं लाख देवाला द्यावं तेवढं सगळं. दया दुधाने आणि नंतर दुधाची दूध पाणी कोरं दूध आणि नंतर पाणी निळसं दूध ना? आणि पाणी परत ना कोरं दूध नंतर परत पाणी अभिषेक दया दुधाने. आज ह्याचा महादेवाच्या पिंडीचा आमची बारकी छोटी पिंड आहे पण त्याचीच आपल्याला इतक्या लांब जाणं होत नाही. आणि एक बेल दारात उगावलाय ते बेलाचं पान पण मांडायचं राहिलं महादेवाला. आज खरं पान मांडायचं मांडकी त्याचा मुहूर्त या. महादेवाला बेलाचाच मानला. मम्मी पप्पानी सकाळ सकाळ फोन केलता कशाला? तुला शुभेच्छा द्यायला. हा, पप्पा म्हणलं मम्मी पप्पा म्हणतात मग त्यांना पप्पा म्हणलं की मम्मी कुठे आहे शुभेच्छा द्यायला. मग सांग आमची आजी आज फुलं इतकं फुलाचा सजवायचा देव. आज फुलाचा दया दुधाचा इतका मान आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्या मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो माझ्या ताईंनो माझ्या लेकी बाळांनो सगळ्यांना सांगते या. देव अजून लय सजावलाय ती पण दाखवून. हा आजच्या दिवस सगळं सगळं दया दुधाने सगळं देव हो, हो, हो. देवाला धुवून समजलं. गजरा कर की. करते. की गजरा करून आवे शाळेत जायच्या आधी. देवाच्या दया दुपारनं शाळा सुटेल आज आमची. अगं पण मला लागेल ना आता गाडी नेऊ का? ओढायला जाताना. हा अगं पार्सल टाकायला जायचे ज्ञानेश्वरी. आज सोमवार आहे, पार्सल पॅकिंग केले तर ती टाकावं लागते ना. बरं. त्यात 4-5 दिवसाचं पार्सल सासून ठेवलेली तशी. हा 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 शांत समजलं. अगं मम्मी पप्पा सकाळ सकाळ फोन केला. पप्पा म्हणतात